इथं बीमला जावा. बीमला रिड्रॉ ऑल. आता जिथं जिथं 6 इंची वॉल आहे तिथं इथं खाली क्लिक करा. 9 इंच असेल तर 9ला क्लिक करायचं. आता इथं किती इंच आहे? किंवा पॅरापेट वॉल असेल तर खाली 1 मीटरच्या आहेत ते. मी आता सर नवीनची करू काय पहिलं? नाही, 3 मीटर उंचीचे असले. हा इथं किती उंची? 3 मीटर असेल तर तिथं असू देत तेवढं. हा, हा. ते तो रेड 300 झाले ते स्केच. जाऊ दे, असू दे, ते तसंच असू दे. 9 इंची 3 मीटर पूर्ण उंचीचे असेल तर इथं वर क्लिक करा, याला 9ला. हा सर, आता हे 300च्या हिशोबाने ते खाली UDL पडलाय काय? हा 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 आता हा, मग 3 हो. मीटर करू काय त्याला? ते 3000 नाही, करू? राहू दे ते. बरोबर आलंय की नाही हे? नाही नाही आलं. चुकलंय. मग तीन 3 मीटर 3000. करा. त्यात क्लिक करा, दुसरं एंटर करायला पाहिजे. किंवा खाली 230ला क्लिक आलं की नाही आलं ते? 250 आलाय की. नाही, तुम्ही काय करा, जरा थोडे इकडे जावा, एमएमच्या तिथं करा. ते क्लोज करा जरा, हे हे इथं करू? क्लोज करा. एमएमच्या ऐवजी सेंटीमीटर ठेवा आणि किलोमीटरचं केजी करा. मला ते थोडं सेव्ह करा तिथं. आपण केजी आणि मीटर मध्ये करू सध्या. परत एकदा रीड्रॉला जाऊ. आता हे 300 सेंटीमीटर बरोबर आहे, म्हणजे 3 मीटर. हम्म, आता एक 1400 वगैरे आला बघा. हम्म. हम्म? हे जास्त पूर्ण 3 मीटर उंची झालंय. म्हणजे बरोबर. वॉल हाईट किती? बरोबर. 3 मीटर तीन असेल तर 3 ठेवा. वाढवायचं असेल तर वाढवा. 3 मीटर होते सर. हा, मग आता जिथं 9 इंची वॉल पूर्ण 3 मीटरचे असेल तिथं इथं क्लिक करा. आणि पॅरापेट वॉल असेल तर इथं क्लिक करा. हे आता नवीनच्याला क्लिक करू? हा, पूर्ण 3 मीटर उंचीची आहे का? होय, मग क्लिक सगळ्यासाठी करा आहे. तिथं. हा इथं मग आपोआप इथं 1430 आलं बघा. हा. हा. हा, आता तो बीम येस. सेव्ह करायचा ना? येस करायचं नुसतं, येस येस. हा, आता इथं जर 1400 शीतला असेल हे, हा तर येस करायचं. आणि जर बदलायचं असेल तर खाली क्लिक करायचं, वरचं बदलतंय हा. आपोआप. टाईप करायला लागत नाही. खरं सर, आता हे आता बाल्कनी ही आहे त्यामुळे ग्रीन कलर वाले बाल्कनीत किती? असेल ना, एक हा, मीटर करू. नवीनचे करा. इथं आपोआप इथं क्लिक केलं की इथलं बदलतंय बघा. मग आता ह्याला येस करू. येस करा. हा, आता ह्याला 9 इंच आहे, मग परत 9 इंच हा. करू. येस. आता मी नेक्स्ट टाइम इथं नवीन क्लिक केलं की आपोआप होईल, असं पण करणार आहे, म्हणजे वर जाऊन करायला लागणार नाही. वॉल लोड नसेल तर सर मग? पण याच्या खाली 4 इंच काहीतरी लोड द्याल तुम्ही. 4 इंचचा 1 मीटरचा लोड, काहीतरी लोड द्यायला पाहिजे ना. हा कॅन्टिलीवर आम्ही थोडं तर लोड देतो त्याच्यामध्ये. तर करताना सर 9 इंचाच्या हिशोबाने धरतो. आता आतले इंटरनल 6 इंच तर येते. आता हा जर वाढवायचा असेल तर एक्सटेंड करा तो पूर्ण बीम. हा, हा, एक्सटेंड एक्सटेंड करायचा करा. आहे. हा, हा, तिथं म्हणजे पर्यंत. हे एकच बीम झाला. हो हो, तो पण एक्सटेंड करा. फक्त लोड तेवढं ठेवायचं असेल बदला, किंवा हा, येस, लोड हे नंतर पण बदलता येते, एक्सटेंड करा. हे पण एक्सटेंड करा. जिथं पॉईंट लोड येईल तिथं सर ते एक्सटेंड हा, करायला लागणार. नो म्हणा तिथं, तिथं नो म्हणा, तिथं नको असेल तिथं. एक्सटेंड. एक्सटेंड म्हणजे सर तो बीम अखंडतोय का तो मागची प्रॉपर्टी घेतोय? नाही 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 नाही, पूर्ण अखंड बीम करतो. म्हणजे म्हणजे हा बीम आहे की नाही, एक एक नोड असतात, इथे नोड क्रिएट झाला की छोटा येतोय. हा, आपल्याला हा पूर्ण बीम एक्सटेंड. करायचा आहे. ठीक आहे. ठीक. तर इथं 4 इंच आहे तर येस. ते एक्सटेंड करायचं तिथं. एक्सटेंड एक्सटेंड करा. हा, कॉलम पर्यंत जायला पाहिजे तो. हा, येस, इथं आला खाली. हा हा सर, कॅन्टिलीवर घेतोय ना ते? ते घेणार, नंतर गेला. आता लोड तुम्ही फक्त द्या बरोबर. एक्सटेंड करा. आता त्याला एक्सटेंड न करता तसाच एक सोडून द्या. हा, येस करू काय? येस करा. त्याला पण येस करा, नो करा, काही पण करा. म्हणजे ते एडिट करू, आपण एक्सटेंड करू. हा सर, आता इथे लोड येस. काहीतरी दोन ह्या देऊ काय? हा, कारण इथं नॉमिनल लोड द्या. वर गेला. त्याला सर एडिट करायला लागेल का? नाही, बघूया का आपण ते हा, तसंच ठीक आहे. मुद्दा मी एरर ठेवले. ठीक आहे. हा, आता सेव्ह करा. आता इथं आपण एरर ठेवली आहे मुद्दा. हा. 2 बीम ठेवले. हम्म. हा, आता डिझाईन मध्ये जावा आणि लोड ट्रान्सफर करा. हा, मार्क इंडिव्हिज्युअल येस म्हणा तिथं. आता हा बीम कॅन्टिलीवर आहे का? तर नो. हा, हा येस. हा, आता ते बघा, इथं ते 2 बीम वेगळे वेगळे झाले. ते विचारता येते कॅन्टिलीवर आहे का. हम्म. खंड जर मार्क केला असता हम्म. तुम्हाला त्याने ते विचारलं नसतं. म्हणजे एरर आलेली लक्षात येते, ह्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलंय. आता इथने मध्येच बंद करायचं असेल, तुम्हाला लक्षात आलंय चुकीचं आहे, कॅन्सल करायचं. नो म्हणू. आणि इथंच कॅन्सलच करा. आपण लोड ट्रान्सफर कॅन्सल करायचं, येस.
हा येस. आता आपण काय करू, कॅन्सल करायचं आहे पुन्हा एकदा. ते सांगते बघा, ते बीमला बरोबर हे नाही झालं, कॅन्सल करा. एकदा दोनदा ते विचारते. आता एकदा ते रिड्रॉ करा, ते जर लाल ते जाईल. रिड्रॉ खाली आहे बघा इथं. रिड्रॉ. हा हा हा. आता एडिट मध्ये जावा बीमच्या. आता प्रत्येक बीमला इथं मध्ये सेंटरला एक लाल हे आहे बघा. हा म्हणजे तो बीम कुठून कुठे आहे त्याच्या सेंटरला आहे. हा त्याला क्लिक करा. म्हणजे हा सेंटर, त्याला क्लिक करा. आता वरच्याला क्लिक करा. याला क्लिक करा. कुठला बीम किती मार्क झालाय हा हे हा कळते आपल्याला. म्हणजे हे दोन वेगळे बीम मार्क झाले, हा. हे आयडेंटिफाय. किंवा काय करायचं, राईट नंबर इथं करा. राईट नंबर इथं खाली, हे क्लिक इथं करू त्याच्या खाली 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 खाली. राईट नंबर. इथं तुम्हाला 9 आणि 10 वेगळे नंबर झाले. ओके. रिड्रॉ करा त्याला परत एकदा. रिड्रॉम सर आपण नाही परत म्हणजे ते पहिल्या पुन्हा स्क्रीनला येतो. आता डिलीट मध्ये जावा बीमच्या, आणि ह्याच्या सेंटरला क्लिक करा. इथं कुठलाही बीम, ज्या बीमला डिलीट करायचं त्याच्या सेंटरला क्लिक करायचं. झाला ना. आता एडिट मध्ये जावा. आता ह्याचा मला कोऑर्डिनेट ह्याला इकडचा द्यायचा आहे. हा, ह्यातल्या कुठल्या तरी एका व्हर्टिकलला क्लिक करा. ह्याला करू किंवा इथं कर्सर नेला ना, इथं वर कोऑर्डिनेट दिसतात कॉलमचे. तिथं ह्याला करू कॉलमच्या जवळ क्लिक करा. कॉलमच्या जवळ कोऑर्डिनेट किती आहे, हा एक्स कोऑर्डिनेट 854 आहे. आता बीमला क्लिक करा, ह्या एडिटला. आता इथं जे कोऑर्डिनेट आहेत ना, एक्स 753 आहे, हा तो 854 करा. आणि सेव्ह करा. इथे सेव्ह सेव्ह सॉरी, इथं 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 खाली. सेव्ह करा. हा सर केलं. केला. हम्म. परत एकदा करा सेव्ह आणि क्लोज करा. क्लोज करा वरचं. हा आला तो बीम. झाला हो. खाली पण आणि एक कुठं आपण एरर ठेवली होती का, त्याचीच होती. ती एकच होती. एकच होती काय, हम्म. ह्याला नाही ना, बहुतेक दिसतंय व्यवस्थित. हा इथं ठेवलेलं सर ह्या बी मला. त्याला पण क्लिक करा. एडिट मध्ये जावा बीमच्या. हा तिथं पण झालंय बघा. हम्म. हम्म. आता तिथं पण त्यातला एक बीम क्लोज करा, ते एडिटचा. हे क्लोज करतो हा, आणि हे एक कोऑर्डिनेट बघू काय. डिलीट करा. हा डिलीट करा एक त्यातला. डिलीटला जावा. एक बीम दोन्हीपैकी एक डिलीट करा. पुन्हा एडिट मध्ये जावा. आता ह्या वरच्या बीमचे कोऑर्डिनेट तुम्हाला ह्याला द्यायचे आहेत. कॉलमचं कोऑर्डिनेट बघू काय. कॉलम, ह्या वरच्या कॉलमचा नाही, इथं क्लिक, इथं कर्सर नेला ना, कॉलमचा कोऑर्डिनेट मिळतोय बघा. हा, किंवा बीमच्या सेंटरला न्या. ह्या वरच्या माऊस माऊस इथं बीमच्या सेंटरला न्या, ह्या आडव्या आडव्या हा बीमच्या. एक्सच्या हा, ते 997. किंवा जे काय असेल एक्स नाही, अजून इकडे घ्या. बीम जर एडिट सापडला तर ते बीमला दाखवते बघा. हम्म, हम्म. तर इथं बीम दाखवते B10. माऊस इथं नेला ना, हा इथं न्या. कॉलम दाखवते बघा. हा म्हणजे तुम्हाला एक तर बीमचा किंवा कॉलमचा कोऑर्डिनेट घ्यायला पाहिजे. कॉलमचा कोऑर्डिनेट किती आहे, वाय कोऑर्डिनेट 988. 988. एडिटला जावा, त्याला बीमला क्लिक करा. आता तिथं वाय कोऑर्डिनेट, Y1 म्हणजे बॉटम, Y2 हा Y2 आहे, Y2 खालचा. तो 988. सेव्ह करा आणि क्लोज करा. हम्म. एवढं ठीक आहे. आता याला ऑटो नंबर एकदा करा. तेच करू. ओके करा. सेव्ह करा. आता ते व्हिडिओ हे करा, रेकॉर्ड करा तिथे जाऊन. पॉज करू. हा